नमस्कार, मी विजय काळे. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजचं मराठी बुलेटिन सविस्तर. इथं आपल्या पाल्याचा कल कळेल, त्याचे करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण, खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी. ये अपना संजीवन है. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा, कोल्हापूर. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीबाबत जे घडले ते वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडू नयेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, जेणेकरून असा प्रकार करणारी विकृती 10 वेळा विचार करेल, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखवणारे आहेत. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्यात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने यासाठी कायदा करण्याची गरज आहे, असं मत अजित. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध व्यक्त करत, हा तर देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार असल्याचं सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. ज्या प्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत आहेत, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं, हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही. विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला, त्याबद्दल आवाज उठवायचा नाही का? ही कुठली लोकशाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन, या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांबरोबर भारतातही लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. आता देशामध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान आता आर्थिक बाबी हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. सलग 6 महिन्यांच्या घसरणीनंतर देशातील निर्यातीत वार्षिक आधारावर 5.27% वाढ झाली आहे. सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केला होता. भारतातही लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही थांबलं होतं. परंतु आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान आता आर्थिक बाबी हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. सलग 6 महिन्यांच्या घसरणीनंतर देशातील निर्यातीत वार्षिक आधारावर 5.27% वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. देशातील निर्यात सप्टेंबर महिन्यात वार्षिक आधारावर 5.27% वाढून ती $27.4 अब्ज झाली आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेचे जलद गतीने पूर्वपदावर येण्याचे संकेत आहेत. निर्यात ही कोरोना महामारीच्या पूर्वीच्या स्तरावर पोहोचली असल्याचं गोयल म्हणाले. हाथरस प्रकरणाबाबत देशात संतापाची लाट तीव्र होत असतानाच महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत, असं मत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केले. महिलांची संख्या ही समाजात अर्ध्या स्वरूपात असली तरी त्यांनी त्याचा प्रभाव समाज, राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारताने आपल्या विकासात सर्व स्तरांवर लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदल स्वीकारत आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी महिलांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या आश्वासनांना पार करत पुढे गेलो आहोत, असे स्मृती इराणी म्हणाल्या. महिलांच्या 4थ्या जागतिक परिषदेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. करोना संकटामुळे सध्या शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जातोय. मात्र यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वायफाय, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पैसे नाहीत. तामिळनाडूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे ऑनलाईन शिक्षणासाठी वडील स्मार्टफोन विकत घेण्यात असमर्थ असल्याने मुलाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय. कोरोना संकटामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. यातच ऑनलाईन शिकवणीवेळी मूलभूत गोष्टींचा तुटवडा कुटुंबियांना जाणवत आहे. यामधून अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 29 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणी निर्भया हिचा दिल्ली येथे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी तिच्यावर गावातील सवर्ण जातीतील मुलांनी अमानुषपणे अत्याचार केले होते. तिची जीभ कापली होती. तिला मारहाण करून तिच्या मानेचा आणि पाठीचा मणका मोडण्यात आला होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा करण्यात आले होते. याच्या विरोधात तिचे कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यावर त्यांची तक्रार वेळेत घेतली गेली नाही. एवढेच नव्हे तर तिच्यावर वैद्यकीय उपचारही उशिरा झाले. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. खैरलांजी हत्याकांडाला 29 सप्टेंबर रोजी 15 वर्ष पूर्ण झाली. त्याच दिवशी त्या पीडितेचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांच्या अनुपस्थितीत पोलिसांनी परस्पर रात्री 2:30 वाजता तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. तसेच काल 30 तारखेला यूपीमधीलच बलरामपूर येथे सुद्धा एका 22 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचीही अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांनी संपूर्ण देश हादरून गेलेला आहे. या देशात दलित महिलांची असुरक्षितता वाढत चालली आहे. पोलीस प्रशासन यूपी सरकार यांनी यामध्ये अत्यंत हलगर्जीपणा केलेला आहे. त्याच्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कोल्हापूर आणि ताराराणी संघर्ष समिती शिंगणापूर या हत्येचा तीव्र निषेध व धिक्कार बिंदू चौक येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने करण्यात आला. यावेळी या दोन्ही निष्पाप मुलींना मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वी वॉन्ट जस्टिस, बलात्कारांना फाशी द्या, शिक्षा झालीच पाहिजे, योगी सरकार राजीनामा द्या, बीजेपी सरकार चले जाओ अशा घोषणा दिल्या. तसेच या संपूर्ण प्रकरणामध्ये जबाबदार व्यक्तींना त्वरित शिक्षा दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ताराराणी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे कार्यकर्ते. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यात. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे टोलच्या प्रश्नावर बोलत होते. पाहुयात नेमका काय आहे हा व्हिडिओ. कोल्हापूर शहरातील रस्ते दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त होतील अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. महापालिकेच्या विविध विभागातील कामकाजाचा त्यांनी गुरुवारी आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, गतवर्षी आलेल्या महापुरामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. यासाठी राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून 25 कोटींचा निधी मिळाला असून निविदाही काढण्यात आली आहे. याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळाकडून 14 कोटी 50 लाखांचा निधीही रस्त्यांसाठी मिळाला आहे. पावसामुळे थांबलेली कामे 8 दिवसात सुरू होतील. उर्वरित ठिकाणांच्या खड्ड्यांचे 100% पॅचवर्क करण्यात येणार आहे. 2 दिवसात नियोजन केले जाणार असून 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान ही कामे केली जाणार आहेत. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे आदर्श आराम बस चालक वाहक असोसिएशन यांच्या वतीने प्रतिमा पूजन करून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. आदर्श आराम बस चालक वाहक असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे महात्मा गांधी जयंती निमित्त मधु निकम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण यादव, उपाध्यक्ष रशीद मुल्ला, खजानीस सुभाष धामणेकर तसेच राजू मुजावर, खुदबुद्दीन महात याबरोबरच सर्व चालक सभासद उपस्थित होते. भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीनं स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभागांतर्गत जिंदगी मुक्त भारत या अभियानामध्ये गंदगी मुक्त मेरा गाव या विषयावर चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यातील चित्रकला स्पर्धेमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा माण तालुका शाहूवाडीची विद्यार्थिनी रुपाली शिंदे हिनं प्रथम क्रमांक पटकावला. तर निबंध स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स हायस्कूल मलकापूरमधील कुमारी आर्या हिरवे हिने प्रथम क्रमांक मिळवला. याबरोबरच आजचं मराठी बुलेटिन इथंच संपलं. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.